संत किती मोठे असतात. भगवान शिवजीला पवित्र गंगेचं पाणी घालून चिताभस्म अर्पण करणारा एक भक्त होता, एक संत होता, एक साधू होता. ग्रस्ती साधू, लग्न केलेला होता. नित्यनेमानं देवाला स्नान घालायचं आणि चिताभस्म अर्पण करायचं. चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची राख. आपण एखाद्या माणसाला पेटवायला गेल्यावर घरी येऊन आंघोळ करतो, कारण हवनामध्ये विस्तवामध्ये ज्या वेळेला तांदूळ टाकतो, तूप टाकतो, गुळ टाकतो, समिधा टाकतो, त्यावेळेला त्याचं सुष्मीकरण होत असतं, त्यावेळेला आपल्या शरीराला शुद्ध करत असतं. आणि विस्त्यामध्ये भाऊ मासाचा तुकडा टाकला की त्याचा दूषित वायू होत असतो आणि तो वायू तुमच्या अंगावर पडलेला त्याच्याकरता स्नान करावं लागतं, असं विज्ञानही सांगते आणि पुराणही सांगते. विज्ञान काल परवा आलंय, पुराण आधीपासून आहे. पण ज्या वेळेला ती माणसाचं पूर्ण शरीर जळत असतं, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळला दीप गुरुकृपा, ती पवित्र होत असते आणि मग ती राख गंगेत टाकण्याच्या लायकीची होत असते, म्हणून गंगेत टाकत असतात. अशी राख चिताभस्म तो एक व्यक्ती भगवान शिवजीला लेप करत होता. रोज सकाळी स्नान करायचं, स्नान झालं की मशानभूमीत जायचं, मशानभूमीत गेलं की त्यानं तिथली ती पसाभर राख घ्यायची आणि घरी एक कोनाडा होता, त्या कोनाडा म्हणजे देवळीत, त्या देवळीत ती वाटी ठेवायची आणि त्याने आतमध्ये भगवान शिवजीला स्नान वगैरे घालायचं, पिंड पुसून काढायची आणि मग आवाज द्यायचा पत्नीला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. आणि ती बाई अशी तात्काळ राहायची. मालकाचा आवाज आला की ती वाटी ती भस्माची घेऊन जात होती. ती काय अशी बाई नव्हती. 2-2 घंटे शिवजीला पाणी घालून तो रखपाप्याचा बाप उपाशीच ऑफिसला, अशी बाई नव्हती. ती नवऱ्यानं केलेला परमार्थ तिला प्राप्त होत होता, ती असं बाकी काही करतच नव्हती. आणि मला वाटतं ज्या बाईला आपलं जीवन साफल्य करायचं तिनं नवऱ्याला परमार्थात लावायचं. बऱ्याच बायका नवऱ्याला कापस सांभाळायला ठेवतात आणि ह्या सोहळ्यात जातात, अशा बऱ्यापैकी बायका आहेत. ते त्यालाच सांभाळतात. खाल्लाकड्या पटीत वानेरला येतात बरं का, तू तिथंच राह. मला असं वाटतं अर्धा पण मात्या न घाम गाळता जर घ्यायचा असेल तर नवऱ्याला कामाला लावायचं, परमार्थातल्या त्याला पाठवायचं. मालक कीर्तनाला गेले की घरी बसल्या बसल्या बायकोला अर्ध येत असते. ती सात्विक बाई होती, ती तिचं घरचं काम व्यवस्थित करायची आणि मालकानं आवाज दिला की भस्माची वाटी नेऊन द्यायची. कर्मणोगती एक दिवस असा उजाडला, त्या गावात माणूस मरत नाही असा दिवसच नाही, पण योग असा आला की त्या दिवशी माणूसच मेला नाही भाऊ. आदल्या दिवशी आता चिताभस्म कोणाचं समर्पित करायचं, रिकामी वाटी कोणाड्यात ठेवली. नित्याप्रमाणे भगवान शिवजीला स्नान घातलं. ते दह्यानं असेल, दुधानं असेल, लोणी असेल, तूप असेल, थोडं प्रमाण असतं त्याच्यामध्ये, मध असेल, स्नान घातलं असेल. ती पिंड साळून का पुसून काढली आणि मग आवाज दिला, हे लक्ष्मी भस्म घेऊन ये ग, असा पहिल्यांदा आवाज दिला. तो आवाज ऐकल्याबरोबर बाई त्या भस्माच्या वाटीपाशी गेली, पण ती वाटी रिकामी होती. तिने विचार केला, मालकानं आवाज दिला भस्म घेऊन ये, आणि भस्म तर नाही वाटीमध्ये, चिताभस्म, मेलेल्या माणसाची राख. दुसऱ्यांदा आवाज दिला, घेऊन ये ग लक्ष्मी. आता मात्र ती थरथर कापत होती. खरं तर तुमची माझी बायको असती तर म्हणली असती, इतक्यानं आरडू नकोस, वाटीत काय नाही, इतक्या जोरात नकोस ओरडू, काही नाही त्या वाटीमध्ये. तुमची माझी बायको, मी तुम्हाला दगड टाकीत नाही, मी पण तुमच्यात, मी सुद्धा माणूसच आहे. 4-5 कीर्तन करतो म्हणजे लय विचार आहे काय, सगळी सारखीच आपण. 2 आवाज दिले. बाईने विचार केला, किती अवघड परिस्थिती, आज भस्म नाही, मालकाच्या लक्षात नसेल का आपण भस्म आणलं नाही, आणि मला कसं काय आवाज देतात. तिसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी घेऊन ये भस्म. दुःख तिला एका गोष्टीचं वाटलं, मालकाने भस्म आणलं नाही तरी भस्म घेऊन ये म्हणतात, पण आवाज 3 दिले आणि नवऱ्यानं 3 आवाज देऊनही जरी पाणी देत नसेल तर ती किती पापी असेल हा भाग सोडून द्या. पण धर्म सिद्धांत असा सांगतो, पतिव्रता धर्म असा सांगतो
की मालकाचे 3 आवाज जर मातीत जात असतील तर पातिव्रता धर्म मातीत जात असतो. असा एक अरुंधतीच्या बाबतीत प्रसंग घडला होता. बसा 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 बसा, एक टेकली की बसा का, बसा 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 बसा. अरुंधतीला पाहण्यासाठी तिचे होणारे पती आले. चूक बोलतोय. अरुंधतीचे वडील आणि अरुंधती होणाऱ्या मालकाकडे गेल्या. त्यांना काही प्रश्न करायचे होते. मी काही लग्न करण्यासाठी तयार नाही आणि जरी बाबांचा आग्रह असल्यामुळे मी करते, पण माझे काही नियम आहेत ते तुम्ही मान्य करत असाल तर मी तुम्हाला येऊन पुसते. आपल्यासोबत ज्याचं लग्न लागणार आहे त्या व्यक्तीनं भाऊ 3 चटाया टाकल्यात. तो होणारा नवरा आहे. एक सासऱ्याला टाकली, एक स्वतःला टाकली आणि एक होणाऱ्या पत्नीला चटई टाकली आणि आवाज दिल्याबरोबर सांगितलं बसा. रामेश्वर बुवा बसा म्हटल्याच्या नंतर सासरा बसला, स्वतः ती व्यक्ती बसली, पण होणारी बायको कशी बसेल? ती जुन्या काळातली स्त्री होती ना. दुसऱ्यांदा आवाज दिला, अहो बसा. तिने विचार केला, आपले होणारे पती आहेत, आपल्या वडिलांनी याच्याशी पाणी ग्रहण करायचं सांगितलंय आणि यांनी आसन टाकल्याच्या नंतर आपण जर बसलं भाऊ तर सेवा घेतल्याचं पाप लागतंय, बसणार नाही. तिसऱ्यांदा आवाज दिला, अहो बसा की तुम्ही. त्या चटईवर जर बसलं तर सेवा घेतल्याचं पाप लागतं 1, आणि नाही बसलं तर नवऱ्याची आज्ञा मोडण्याचं पाप लागतंय 2. मग करायचं काय? तो पुरुषाचा अंग अर्धा असतंय. अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा अर्धांगी, किंवा वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा, अर्धांग पुरुषाचे. तिने एक हात त्या चटईवर टेकला नुसता आणि आपण स्वतः खाली बसली. खाली बसली याचा अर्थ नवऱ्याची सेवा घेतल्याचं पाप लागत नाही आणि त्याच्यावर त्या बाजूचा हात ठेवलाय म्हणजे आज्ञाभंग केली नाही. हे दोन्ही याच्यातून ती सुख मोकळी सुटती. तिला अरुंधती नावाची साध्वी म्हणतात. तसं संकट या धिवराच्या पत्नीवर आलं. तो कुळानं धिवर होता. आवाज दिला, लक्ष्मी पाणी भस्मांग. तिनं कापूर काय असेल तो पेटवला आणि त्या कापरामध्ये जोहार करून घेतलं. तिनं आवाज देऊनही आपली पत्नी भस्म आणत नाही. नंतर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आल्यावर त्याच्या लक्षात आलं काल कोणी मेलच नाही, त्याच्यामुळं पेटवलंच नाही, अंत्यविधी झालाच नाही. मग चिताभस्म कुठून? आणि मग लक्षात आलं आता करावं काय. त्यावेळेला तुळशी वृंदावनाच्या समोर आला, त्यावेळेला राखाचा ढिगल पडला होता. आणि मग लक्षात आलं आपल्या पत्नीनं स्वतःचं जोहार करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये अशी वंजळ घातली आणि ती वंजळभर राख त्या कटोऱ्यात खापराच्या टाकली आणि त्या आतमध्ये कटोरं नेऊन भगवानजीच्या शिवजीच्या समोर बसले आणि ते भस्म असं लावलं. महाराज भस्म लावल्याबरोबर ती एवढी साधना तपाला गेली तर प्रत्यक्ष जाज्वल्य भगवान शिवशंकर प्रगट झाले. उभं राहिले, त्याला रिंगण दिलं, हृदयाशी हृदय लावलं आणि त्याला सांगितलं काय पाहिजे ते माग. पण योग असा आला आता त्यानं जी मुठभर भाऊ जी राख उचलली होती त्या राखेमध्ये त्याच्या पत्नीचे काकणं जशाला तसे आलते. मोठ्या माणसांचं वाक्य, सतीनं देखे आग्न, सतीनं देखे आग्न. काही काही वस्तू सतीच्या पतिव्रतेच्या जळत नसतात. रुक्मिणी नावाची एक स्त्री होऊन गेली. खानदेशमध्ये ढवळेवीर नावाचं गाव आहे. त्या ढवळेवीर नावाच्या गावामध्ये रुक्मिणी नावाची माऊली होऊन गेली. जीवनभर ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचिला. याच्या व्यतिरिक्त तिळाची काही साधना केलेली नाही. हळदीचा डाग होता अंगाला आणि काय तो पती म्हणला असेल मला पसंत नाही, आमकं नाही, तमकं नाही. त्या दिवशी वडिलांकडे आली, जीवनभर गाथा आणि ज्ञानेश्वरी आपलंसं केलं आणि कालांतराने एके दिवशी जात राहिली. तिच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ होती भाऊ. तिचा अंत्यविधी झाला. कितीतरी परिसरातले वारकरी लोक होते, पण सावडाच्या दिवशी माळ तुळशीची दोऱ्यासह जशाला तशी सापडली. ढवळेवीर नावाच्या गावामध्ये आजही खानदेशमध्ये फक्त तिच्या माळीची समाधी. हाडं आपण मते विरून गेले, औषधाला हार सापडलं नाही. आज ती परिस्थिती आज बघायला भेटते. कासारवाडी नावाचं गाव आहे इथं गंगाखेडपाशी. वैकुंठवासी सद्गुरू मारोतराव महाराजांना ज्या बाईनं बऱ्याच दिवस भाकरी घातल्या तिचं नाव होतं जाईबाई. त्याही माऊलीला हळदीचा डाग होता. जीवनभर भगवंताची सेवा केली, वारकऱ्यांची सेवा केली. अंत्यविधी झाला. बऱ्यापैकी लोक काही